रामकृष्ण हरी. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र नांदेड आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 दिवस 5वा अध्याय 5वा. आजचे चिंतन पुष्प. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हारी मने पंडुसुता तोची ब्रह्म. अर्थ. श्रमदृष्टीचा पुरुष कोणाला म्हणावे हे सांगत असताना माऊलींनी निष्काम निश्चल सुखदुःखापेक्षा वेगळा असतो तोच समदृष्टीचा पुरुष होय. त्यालाच ब्रह्म हे नाव आहे असे सांगितले आहे. चिंतन. साधकाची माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय वरील ओवीच्या माध्यमातून श्रमदृष्टी झालेल्या अर्थात ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेल्या भक्ताचे साधकाचे वर्णन या ओवीद्वारे माऊली करतात. माऊलीने या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग सांगत असताना संसारात राहूनही संन्यासी होता येते हे माऊली आवर्जून सांगतात. माऊलींनी संन्यासाची व्याख्या करीत असताना माऊली सांगतात, ज्या व्यक्तीने मीपणा माझेपणा सोडला आहे तोच खरा संन्यासी होय. यासाठी माऊलींनी ओवी सांगितली. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. या ओवीद्वारे माऊली सांगतात, ज्या व्यक्तीचा मीपणा गेला, मी हे केले आहे, माझ्याने हे झाले आहे किंवा मीच हे करू शकतो हा आविर्भावे ज्याच्याकडे नसतो ना तो व्यक्ती विचाराने आचाराने संन्यासी झालेला होय. त्यांची दृष्टी सम झालेली होय. त्यांच्याकडे आपपरभाव उरत नाही. तो व्यक्ती सर्वांना एकाच दृष्टीने पाहतो. त्या व्यक्तीला सुखदुःखाचा फरक पडत नाही. त्या व्यक्तीला प्रिय अप्रिय असे काहीच उरलेले नसते. तरी मृगजळाचेने पुरे जैसे न लोटीचे का गिरीवरे तैसा शुभाशुभिन विकरे पातलिया जो. यासाठी माऊली सांगतात, ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने पर्वत वाहून जात नाहीत ना, तसे समदृष्टी झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये हर्ष आणि शोकादी विकार उत्पन्न होत नाहीत. तो व्यक्ती आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला असतो. त्यांच्याकडे विषयाला अजिबात थारा नसतो. तो आत्म्याच्या अमर्याद सुखाच्या शेजेवर पवळलेला असतो. ज्याप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणच पिऊन जगतो, त्या पक्षाला वाळवंटातले वाळूचे कण अजिबात आवडत नाहीत. त्याचप्रमाणे समदृष्टी झालेला ब्रह्म तत्वाला प्राप्त झालेला साधकसुद्धा चकोर पक्षाप्रमाणे त्या परब्रह्मरूपी चंद्राचे चंद्रकिरणच पिऊन जगतो. किंबहुना चंद्राशी ऐक्य साधतो. तसेच समदृष्टीचा पुरुष सुद्धा एकदा का भगवंताशी एकरूप झाला की इतरत लौकिक भावाचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही. हेच सांगण्यासाठी माऊलीने आजची ओवी वापरलेली आहे. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हारे मने पंडुसुता तोची ब्रह्म. माऊलीनो तुम्हाला आम्हाला सुद्धा याचप्रमाणे आपले जीवन जगायचे आहे. जीवन जगत असताना सुख दुःख चांगले वाईट अनेक दुःखद प्रसंग अनेक संकटे आपल्यावर येतात. पण हीच आपली खरी परीक्षा असते. यातून जो आपला मार्ग निवडतो, विषय वासनेला दूर करून वेगळा होऊन जो विश्वमालकाशी एकरूप होतो, तोच खरा साधक हो, तोच खरा भक्त. आणि हे साध्य करण्यासाठी आपले हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रामकृष्ण हरी माऊली आपण ऐका आणि इतर लोकांना सुद्धा यांचं श्रवणाचा लाभ व्हावं
आबा या हेतूनं जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. व्रत संकलन चंपतराव डाकोरे पाटील.